हेलो, गुड आफ्टरनून एंड वेलकम एवरीवन। आप सबका दियासरा फाउंडेशन के इस प्रोग्राम में स्वागत है। और अभी 4 बज गए, वी आर स्टार्टिंग विद द सेशन। तो सभी पार्टिसिपेंट्स का स्वागत है और भी पार्टिसिपेंट्स बहुत बड़े नंबर में पीपल आर ज्वाइनिंग। सो थैंक यू सो मच, थैंक यू एवरीबडी फॉर ज्वाइनिंग इन सेशन. The Asra Foundation is an organization that works for supporting businesses start, manage and grow. तो बिजनेस शुरू करने के लिए, मैनेजमेंट करने के लिए और उसको बढ़ाने के लिए दयासरा फाउंडेशन पिछले 6 साल से काम कर रही है। तो दयासरा की जो टीम है वो एक ऑनलाइन तरीके से, ऑनलाइन प्लेटफॉर्म है हमारा। और इस प्लेटफॉर्म पे बहुत सारे रिसोर्सेस है और ऐसी बातें हैं जो एक बिजनेसमैन को, एक एंटरप्रेन्योर को स्टार्टिंग से उनकी पूरी जर्नी में उनके साथ में हैंड होल्डिंग की प्रोसेस करती है। तो इसमें बहुत सारे प्रोग्राम्स भी हम करते रहते हैं, जिसमें आज का बिजनेस लोन रेडीनेस प्रोग्राम, ये जो प्रोग्राम है, इसके लिए हमारे साथ आज डॉक्टर ज्योति गोगटे, ये जो हमारी बहुत सालों से हमारे साथ में जो मेंटोरिंग कर रहे हैं और मेंटोरिंग कर रही है डॉक्टर ज्योति गोगटे जी। और मैम यहाँ पे फाइनेंस के बहुत बड़े एक्सपर्ट है। इज गॉट PhD in finance as well as she's a very well known entrepreneur herself. So she has a wide entrepreneurship experience as well as her expertise in finance is something that is special about her. तो एक बिजनेस में जब हम लोन के बारे में या थोड़े से ग्रोथ के बारे में सोचते हैं तो देयर आर डिफरेंट थिंग्स दैट यू नीड टू कंसिडर। तो वो कौन सी बातें हैं, एक फंडिंग इंस्टीट्यूशन क्या देखती है, फंडिंग प्रपोजल क्या होता है, इन सब चीजों के बारे में हम आज थोड़ा डिस्कशन करने वाले हैं, गाइडेंस लेने वाले हैं डॉक्टर ज्योति मैम से। और उसके साथ में मिस्टर प्रकाश, जो हमारे एक्सपर्ट है दयासरा फाउंडेशन के भी, वो भी हमारे साथ जुड़े हैं। तो ही विल आल्सो टेक अस थ्रू some process during the session. So now I hand it over to Dr. Jyoti Gupte, and what we will do is, ज्योति जी, हम अगर कुछ क्वेश्चंस है तो मैं ऐसा रिक्वेस्ट करूंगा सब पार्टिसिपेंट्स को कि वो चैट बॉक्स में डाल दे और हम बाद में पूछेंगे। इसी के साथ में अगर उनको कुछ क्वेरीज है तो उसके बारे में भी आप और प्रकाश उनको गाइड करेंगे। So a warm welcome on behalf of the Asra Foundation, Dr. Jyoti. I hand it over. And at the last, you just read out all the questions so that you get. And I have a small question to all the participants. Which language is convenient for them? English and Marathi, Hindi, what is your preference? तो आप सब लोग चैट बॉक्स में भी डाल सकते हैं। हम इंग्लिश और हिंदी तो यूज करने ही वाले हैं because it will be convenient for everybody, but we would also like to know. English, Sure. Marathi. Okay, fine. Okay, thank you. This time, Ramsey? This time. Okay. Good evening. आज आपण बिझनेस लोन रेडीनेस प्रोग्राम याच्यावरती आपण सेशन घेतोय, पण त्याच्या अगोदर मला असं वाटलं की आय वुड जस्ट लाईक टू इन्सिस्ट ऑन व्हॉट इज बिझनेस मॉडेल कॅनव्हस. त्याच्यामध्ये आपले जे काही 9 ब्लॉक्स आहेत त्या आपण थोड्याशा बघूया and we'll just come on the common ground and then we will start the session. See, this is a business model canvas. आपण नेहमी बिझनेस एक प्रोजेक्ट रिपोर्ट बघतो किंवा बिझनेस प्लॅन बघतो, हा सगळा खूप पुढची प्रोसेस आहे. पण त्याच्या अगोदर एक ऑन वन पेज जर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या प्लॅनिंगच्या दृष्टीने आपण जर लिहू शकलो आपल्या स्वतःच्या अभ्यासासाठी, that really becomes helpful for us
to proceed with our business plan. Okay. आता याच्यामध्ये द फर्स्ट ब्लॉक इज की पार्टनर्स. या की पार्टनर्स मध्ये जर तुमची पार्टनरशिप असेल, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल किंवा प्रोप्रायटरी असेल, याच्यामध्ये ते तर पार्टनर्स किंवा डिरेक्टर्स आहेतच, पण त्याच्याच बरोबर तुमचे या सप्लायर्स किंवा तुम्ही अजून कोणाशी जर मे बी टेक्नॉलॉजी रिलेटेड असं कोणाशी जर तुम्ही टायअप करणार असाल, जर असोसिएशन करणार असाल, ते पण त्याच्यामध्ये तुम्ही घ्यायला हवे. नाउ व्हॉट आर युअर की ऍक्टिव्हिटीज? तर maybe it may be your production or manufacturing or your service oriented business. What are your key activities? The third is key resources. आता हा जो बिझनेस करायला कुठल्या कुठल्या प्रकारच्या रिसोर्स लागणार आहेत? मे बी ह्युमन रिसोर्स असेल, फायनान्शियल रिसोर्स असेल, किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असेल, किंवा तुमचे फिजिकल काही तुम्हाला मशिनरीज असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला रिसोर्सेस लागतात. मग त्या महत्वाच्या कुठल्या आहेत? अशा बारीक बारीक आपल्याला खूप असतात, पण मेजर ज्या आहेत दोज यू विल हॅव टू पुट इट इन युअर की रिसोर्सेस. Now the next block is value proposition. What is the meaning of value proposition? That is unique selling point. म्हणजे तुम्ही असं काय करणार आहात की जे तुम्हाला ते कस्टमर इज रिअली लुकिंग आउट फॉर, आणि तुम्ही वन्स यू अप्रोच युअर कस्टमर, ही इज रिअली डिलायटेड टू ऍक्सेप्ट दॅट प्रॉडक्ट आज सर्व्हिस फ्रॉम यू. म्हणजे मग तुम्हाला रिपीट कस्टमर्स मिळायला प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे व्हॉट इज कस्टमर्स नीड is most important, and that becomes your value proposition. मग तुम्ही the next comes is customer relationship. मग तुम्ही या कस्टमरला तुम्ही ते रिटेन करण्यासाठी किंवा वर्ड टू माउथ पब्लिसिटीसाठी सुद्धा नवीन तुम्हाला कस्टमर मिळण्यासाठी तुम्ही एक्झॅक्टली काय प्लॅन करणार आहात कस्टमर रिलेशनशिप डेव्हलप करण्यासाठी. मग त्याच्यामध्ये तुम्ही काही स्कीम्स देणार आहात, काही डिस्काउंट देणार आहात, किंवा त्यांच्यामध्ये 1-to-1 मध्ये तुम्ही काही अप्रोच होणार आहात. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येते. देन इट कम्स डिस्ट्रीब्युशन चॅनल. मग तुम्ही 1-to-1 मध्ये B2C आहे का B2B आहे, म्हणजे बिझनेस टू बिझनेस का बिझनेस टू कस्टमर, आणि त्याच्याच बरोबर तुम्ही एजंट्स नेमणार आहात, डिस्ट्रीब्युटर्स नेमणार आहात का डायरेक्ट तुमच्याकडून कस्टमर कडे जाणार आहे, हे सगळं त्याच्यामध्ये येईल. देन कम्स कस्टमर सेगमेंट. तुमचा कुठला असा कस्टमरचा भाग आहे, म्हणजे मे बी स्मॉल चिल्ड्रन, मे बी अडल्ट, सिनियर सिटीजन्स और विमेन और वर्किंग पीपल. कुठला असा कस्टमर सेगमेंट आहे की ज्यांच्या तुम्ही प्रॉब्लेम सोडवणार आहात, अँड यू आर गेटिंग द सोल्युशन फॉर दॅम. नंतर पुढचं येतं द कॉस्ट स्ट्रक्चर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉस्ट स्ट्रक्चर? त्याच्यामध्ये वेगवेगळे असतात. फिक्स कॉस्ट असते, व्हेरिएबल कॉस्ट असते. फिक्स कॉस्ट म्हणजे तुमची मशिनरी असेल, तुमची लँड, बिल्डिंग, या सगळ्या तुमची फिक्स कॉस्ट असते. आणि व्हेरिएबल म्हणजे काय? व्हेरिएबल म्हणजे जसं जसं तुमचं प्रोडक्शन वाढतं तसं तसं त्या प्रोडक्शनच्या क्वांटिटी बरोबर तुमची कॉस्ट पण वाढते. त्याला म्हणतात व्हेरिएबल कॉस्ट. मग असे कुठले कुठले आहेत हे तुम्हाला ठरवावं लागतं. त्याच्यानंतर रेव्हेन्यू मॉडेल्स कुठले आहेत, मग त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉडक्ट विकणार आहात, त्याच्याच बरोबर तुम्ही युसेज वरती फीस घेणार आहात का सबस्क्रिप्शन देणार आहात, किंवा एखादं तुमचं काही प्रॉडक्ट असेल तर तो तुम्ही रेंट वरती देणार आहात, काही ब्रोकेज सिस्टीम आहे का, तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येणार आहेत. त्याच्यानंतर या 9 ब्लॉक्सच्या बरोबर मी खाली 3 गोष्टी लिहिलेल्या आहेत: टाइमलाईन, रिस्क आणि प्राइसिंग. आता कुठलीही गोष्ट आपण चालू केली की कुठेतरी एंड करायला लागतो, नाहीतर मग ते वाहवत जातात आपल्या गोष्टी. आता याच्यामध्ये आपल्याला टाइमलाईन म्हणजे आपण चालू केलं की कुठेतरी तो शेवट हा यायला पाहिजे, म्हणून आपल्याला ती टाइमलाईन महत्वाची आहे. आता हे सगळं करत असताना रिस्क कुठल्या कुठल्या आहेत, म्हणजे या रिस्क मध्ये सुद्धा आपल्याला वी शुड बी रेडी फॉर टेकिंग दोज रिस्क ऑर चॅलेंजेस. तर त्या कुठेतरी नोट डाऊन करायला पाहिजे. सो वी आर प्रिपेअर्ड विथ दोज.
आणि मग शेवटी प्राइसिंग हे किती असायला पाहिजे. मग हे नॅचरली बऱ्याच गोष्टी त्याच्यावरती अवलंबून असतात. आपली कॉस्ट किती आहे, आपले कॉम्पिटिटर्स किती आहेत, किती त्या आपल्या प्रॉडक्टची मोनोपॉली आहे वगैरे. आता हे सगळं करत असताना आपल्याला महत्वाचं म्हणजे आपल्याला फंडिंग लागतं. आता फंडिंग कुठे कुठे लागतं, मे बी आपल्याला प्रॉडक्ट क्रिएशनसाठी लागतं, प्रॉडक्ट डेव्हलपमेंटसाठी लागतं, प्रोटोटाईप करायला लागतं, नंतर आपल्याला वेबसाईट डिझाईन करायची असेल किंवा ऍप डेव्हलप करायचा आहे, किंवा आपल्याला जी हवी ती स्किल्ड किंवा सेमी स्किल्ड अनस्किल्ड लोक आपल्याला लागणार आहेत, नंतर काही आपल्याला कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लागतील किंवा लिगल सर्व्हिसेस लागतील, किंवा हे आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला कंपनी फॉर्मेशनसाठी काही पैसे लागतील. त्याच्याच बरोबर रॉ मटेरियल घेणं आलं, इक्विपमेंट्स आले, नंतर लायसन्सेस, ह्या सगळ्या गोष्टी, नंतर वर्किंग कॅपिटल, मार्केटिंगसाठी, सेल्ससाठी, ऑफिस स्पेससाठी, हे सगळे आपले एक्सपेन्सेस कुठेतरी आपल्याला नीट करायला लागतात. आणि एवढे आपल्याकडे पैसे आपल्याकडे उभे करता येत नाही. तर त्याच्यासाठी आपण शेवटी फंडिंगचा आपण विचार करतो. खूप वेळेला असं होतं की आम्हाला तुम्ही बिझनेस न करण्यासाठी खूप महत्वाचं असं प्रत्येक जण म्हणत असतो की माझ्याकडे आय डोंट हॅव मच फंड्स. दॅट इज अ मेजर रिझन विच इज गिवन. मग आता या सगळ्यामध्ये आता अतिशय या सगळ्या गोष्टी इज आउट झालेल्या आहेत, प्रोव्हाइडेड you bring discipline in everything. You need to be honest enough, you need to be frank enough to approach your financial institution. आता आपण याच्याबद्दल विचार करूया. आता हे फंडिंग म्हणजे काय. आता फंडिंग म्हणजे आपल्याला आपण म्हटलं की when the lender provides you money which is expected to be paid back within an agreed period along with the interest. आपण म्हटलं की आपल्याला टर्म लोन लागतं, आपल्याला वर्किंग कॅपिटल लागतं, आणि ह्या सगळ्या ह्याच्यासाठी आपण आणणार पैसे कुठून. आयदर आपल्या ओन फंड्स मधून किंवा आपल्या सेव्हिंग्ज मधून किंवा आपल्या पेरेंट्स, फ्रेंड्स, कलिग्स, या सगळ्यांकडून आपण घेतो. आता बूटस्ट्रॅपिंग म्हणजे काय. आपल्याकडेच असलेले पुरवून आपण सुरुवातीला पैसे आपण काढत असतो. याचं कारण का, आपण त्याच्यावरती इंटरेस्ट कमीत कमी द्यायचा. हा आपल्याकडे कोणाचंही लोन घेतलं की आपल्याला असं वाटतं की आपण कोणाचंही ऑब्लिगेशन लगेचच्या लगेच आपण घ्यायला नको. याचं कारण असं की त्याच्यावरती इंटरेस्ट आला, त्याच्याबरोबर जबाबदारी येते, आणि ही जबाबदारी खूप वेळेला आपल्याला असं वाटतं की लगेच घेऊ नये, किंवा आपण कुठपर्यंत आपण आपला बिझनेस जातोय बघूया, त्याप्रमाणे आपण हे फंडची आपण सोय करूया. आता त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ फंडिंग कुठले कुठले आहेत. बूटस्ट्रॅपिंग म्हणजे आपले स्वतःचे, फॅमिली, फ्रेंड्स. खूप वेळेला इन्क्युबेशन सेंटर्स आता बऱ्याच ठिकाणी आलेले आहेत, ते सुद्धा दे ऑल्सो प्रोव्हाइड यू दिस फंडिंग. मग गव्हर्नमेंटच्याच काही स्कीम्स आहेत, ग्रांट्स आहेत, सबसिडीज आहेत, आणि अतिशय कॉमन म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. मग त्याच्यामध्ये बँक आल्या आणि नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज. आता ह्या ज्या मग वेंचर कॅपिटल्स आले, एंजल आले, हे सगळं आता आपण बघणार नाही. आपण मेन आता फंडिंग इन्स्टिट्यूशन्स कडे बघू. आता फंडिंग इन्स्टिट्यूशन्स त्या आपल्याला पैसे देतात, आणि त्याच्यावरती मग आपल्याला काय काय त्याच्या प्रोसेसेस आहेत, काय आपल्याला व्हॉट आर द फॅक्टर्स विच आर रिक्वायर्ड. पहिलं म्हणजे मार्जिन मनी. आता मार्जिन मनी म्हणजे काय. आता सपोज यू नीड 100 रुपीज फॉर युअर बिझनेस. मग त्याच्यामध्ये 100 रुपीज मधले 5 to 20 रुपीज यू हॅव टू कॉन्ट्रीब्यूट ॲज युअर मार्जिन मनी, आणि बाकीचे जे आहेत that financial institution is going to give you. That is called margin money. आणि ह्या मार्जिन मनी मध्ये हे आपल्याला स्वतःचे रेस करायला लागतात. जोपर्यंत तुम्ही रेस करत नाही, जोपर्यंत तुम्ही ते कंपनी बँकेमध्ये डिपॉझिट करत नाही, तोपर्यंत तुमच्या अकाउंटला बँक सुद्धा ते डिपॉझिट करत नाही.
साधारण 5 ते 15-20% ही तुमची पैसे द्यायला लागतात. आणि आता दुसरं आहे ते ड्युरेशन ऑफ लोन. आता तुम्हाला हे लोन कशासाठी हवं आहे? म्हणजे फिक्स्ड असेट्स तुम्हाला विकत घ्यायचे आहेत का डे टू डे ऑपरेशन साठी हवे? तर मग ते जर तुम्हाला फिक्स असेल तर तुम्हाला लॉंग टर्म घ्यायला लागतं, मे बी 10 वर्ष 20 वर्ष. आणि जर रॉ मटेरियल साठी किंवा याच्यासाठी घ्यायचं असेल तर शॉर्ट टर्म हे तुम्हाला कॅश क्रेडिट असेल, हे तुम्हाला तुमच्याकडे एक सँक्शन करून ठेवायचं ऍज अँड व्हेन तुम्ही ते घेऊ शकता. आणि याला म्हणतात शॉर्ट टर्म लोन आणि लॉंग टर्म लोन. लॉंग टर्म म्हटलं की 20 ते 25 वर्षापर्यंत येतं आणि शॉर्ट टर्म म्हटलं की साधारण 6 महिन्यापासून साधारण 1 ते 1.5 वर्षापर्यंत हे लोन तुम्हाला मिळू शकतं. नंतर पुढचं आहे रेट ऑफ इंटरेस्ट. आता रेट ऑफ इंटरेस्ट ते पण व्हेरी होतं, म्हणजे तुमचं सेक्युअर्ड लोन आहे का अनसेक्युअर्ड लोन आहे, आणि त्याच्याच बरोबर तुम्ही कोलॅटरल तुम्ही ठेवलेला आहेत का, आणि कशासाठी तुम्ही हे घेतलं. त्याच्यामध्ये कोलॅटरल मध्ये तुम्ही सपोज पर्सनल लोन घेतलं, होम लोन घेतलं, कार लोन घेतलं किंवा क्रेडिट कार्ड सुद्धा जे असतं दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ लोन. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवतात, त्याच्यावरती तुम्हाला हे रेट ऑफ इंटरेस्ट अवलंबून असतं. टर्म लोन तुम्ही जर एखाद्या असेट साठी घेतलं आणि लॉंग टर्म असेल आणि तुमची असेट म्हणजे मे बी तुमचं मशीन ते तुम्ही तिथे मॉर्गेज करता. मॉर्गेज केलं की काय होतं, तुमचा नॅचरली रेट ऑफ इंटरेस्ट हा कमी होतो. पण अनसेक्युअर्ड असेल किंवा शॉर्ट टर्म साठी असेल तर तो रेट ऑफ इंटरेस्ट वाढतो. नंतर गॅरेंटर. आता गॅरेंटर म्हणजे काय, परत हेच आहे की आपण कोणताही, आता गॅरेंटर म्हटलं की सपोज तुम्ही एखादा लोन घेतलं आणि तुम्ही डिफॉल्ट केलं, तुम्ही लोन दिलं नाही परत, मग शेवटी हा जो आहे हा बँकेचा कुठेतरी नुकसान आहे. म्हणून ते नुकसान न होण्यासाठी म्हणून बँक ऑन अ सेफर साइड ते तुमच्याकडून गॅरेंटर्स मागवून घेतात. मग ते गॅरेंटर्स तुम्ही जर मे बी तुमचे फ्रेंड्स असतील किंवा तुमचे इमिजिएट फॅमिली असेल, दे बिकम अ गॅरेंटर फॉर युअर लोन. गॅरेंटरचे सुद्धा तुम्हाला त्यांची जी काही क्रेडिबिलिटी आहे ते पण बघता, त्याच्याप्रमाणेच तुम्ही यू कॅन कीप देम ऍज अ गॅरेंटर. आणि जर डिफॉल्ट झालं तुम्ही तर त्या गॅरेंटर कडून ते तुमचे पैसे जे आहेत ते तुमच्याकडून वसूल केले जातात. नाउ व्हॉट इज कोलॅटरल सिक्युरिटी? आता कोलॅटरल म्हणजे ऍडिशनल सिक्युरिटी जी असते त्याला म्हणतात कोलॅटरल, विच इज डिरेक्टली असोसिएटेड विथ युअर बिझनेस. म्हणजे आता त्याच्यात 2 प्रकार असतात, एक म्हणजे प्रायमरी असतं आणि कोलॅटरल असतं. प्रायमरी म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की जसं मशीन घेतली आणि त्याच्यावरती लोन घेतलं, दॅट बिकम्स युअर प्रायमरी सिक्युरिटी. पण त्याच्याच बरोबर तुम्हाला तर काही वेळेला एखादा तुम्ही लोन घ्यायचं असेल आणि तुम्हाला ते लोन आता सपोज घर तुम्ही कोलॅटरल म्हणून ठेवलं, तर सपोज 50 लाखाचं घर आहे आणि तुम्हाला हवं असेल 10 लाख, तेवढ्यासाठी ते तुमच्याकडून 50 लाखाचं घर काही कोलॅटरल म्हणून घेणार नाही. देन व्हॉट दे आस्क फॉर, मग तुमचे फिक्स डिपॉझिट्स असतील, तुमचे काही इन्शुरन्स पॉलिसीज असतील, या सगळ्या गोष्टी ते कोलॅटरल म्हणून तुमच्याकडून घेतले जातात. आणि लास्ट पॉइंट इज द प्रोसेसिंग फीज. म्हणजे हे जे प्रोसेसिंग फीज आहेत, दोज फीज आर वन टाइम चार्जेस असतात हे, आणि दॅट कव्हर्स ओनली द कॉस्ट विच इज इन्कर्ड बाय द लेंडर. आणि हे तुमच्या इंटरेस्ट मध्ये केलं जात नाही. आणि नॉर्मली प्रोसेसिंग फी म्हणजे तुमचे ऍडमिन चार्जेस जे असतात ते त्याच्यामध्ये येतात. आणि नॉर्मली प्रोसेसिंग फीज आर 0.50% ऑफ द होल लोन अमाउंट, किंवा 3,000 रुपये 5,000 रुपये अशा टाईप अशा लेवलमध्ये ते प्रोसेसिंग फीज असतात. आता हे झाल्यानंतर आता तुम्हाला जे लोन मिळणार आहे ते त्याचं प्रोसेस काय आहे आणि फंडिंग प्रपोजल तुम्ही करताना काय चेकलिस्ट असते. तर आता फंडिंग प्रपोजल करताना तुम्हाला पहिला म्हणजे तुम्हाला बिझनेस प्लॅन करावा लागतो. आता बिझनेस प्लॅन
एकदा तुमची आयडिया झाली, मी तुम्हाला म्हटलं तसा तो तुमचा बिझनेस मॉडेल तुमचं तयार झालं, मग तुम्ही हळूहळू ते बिझनेस मॉडेल जे आहे ते तुम्ही दे आसरा सारख्या संस्थेकडे असेल किंवा अजून कोणाकडे असेल तर तुम्ही तिकडे ते पॉइंट्स घेऊन त्यांच्याकडे तो बिझनेस प्लॅन तयार करावा लागतो, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायला लागतो. मग इट इज बेसिकली अ रिटन डॉक्युमेंट. आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात, हाऊ यू आर गोइंग टू गेट प्रॉफिट्स, आणि त्याची वर्केबिलिटी आहे का, त्याची फिजिबिलिटी आहे का, वायबिलिटी आहे का तुमच्या संपूर्ण जो प्रोजेक्ट आहे, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये घालायला लागतं. आणि बेसिकली तुम्ही प्रॉफिट्स कसे मिळवणार आहात. नंतर पुढचा स्टेप 2 काय आहे, आयडेंटिफाय द लोन अमाउंट रिक्वायरमेंट. मग तुमचं फिक्स असेट असेल किंवा वर्किंग कॅपिटल असेल, मग तुम्हाला किती दिवसांनी तुम्हाला ते लागणार आहे परत, मग आत्ताच तुम्हाला ते सँक्शन करून घ्यायचं आहे का, हाऊ मच यू आर गोइंग टू रिक्वायर. नंतर डे टू डे तुमचा खर्च काय, हे सगळं तुम्ही जेव्हा ठरवता त्यावेळेला एका पर्टिक्युलर, आणि ह्याच्यासाठी तुम्हाला अशा काही संस्था आहेत की जे तुम्हाला who will help you in those identifying the loan requirement. नंतर आला प्रोजेक्ट रिपोर्ट. आता प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये आता बिझनेस प्लॅन म्हटलं की काय होतं, व्हॉट इज द प्रॉब्लेम अँड हाऊ यू आर गोइंग टू सॉल्व्ह इट, हाऊ यू आर गोइंग टू मेक द प्रॉफिट्स. आता प्रोजेक्ट रिपोर्ट म्हटलं की काय असतं, तुमची प्रोजेक्ट कॉस्ट काय आहे, तुमचे फ्युचर प्रोजेक्शन्स काय आहेत, मे बी इन टर्म्स ऑफ युअर सेल्स, मे बी इन टर्म्स ऑफ युअर एक्सपेन्सेस, फायनान्शियल परफॉर्मन्स, हे सगळे 3 वर्षाचे 5 वर्षाचे असे तुम्हाला द्यायला लागतात. आणि मग शेवटी या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही हे सगळे प्रोजेक्शन्स करता, म्हणजेच त्यांना काय लक्षात येतं, टिल व्हॉट पिरियड यू आर गोइंग टू रिपे देअर लोन्स. याच्या मागचं कारण हेच आहे की तुम्ही रिपे हे कधी करू शका. त्याच्यानंतर त्याच्याच बरोबर सपोर्टिंग डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यायला लागतात. मग या सपोर्टिंग डॉक्युमेंट्स मध्ये तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट आलाच, त्याच्याबरोबर तुमचे आयडेंटिफाय, तुमचे आहे काय, तुमचं पॅन कार्ड, तुमचं टॅन, तुमचं आधार कार्ड, मग तुमचा ऍड्रेस, ऑफिसचा ऍड्रेस, घरचा ऍड्रेस असेल, नंतर तुमची ऍक्टिव्हिटीची एक छोटीशी समरी द्यावा लागते, नंतर तुमचे बँक स्टेटमेंट्स द्यायला लागतात, नंतर तुमचं शॉप ऍक्ट, नंतर MSMEचं सर्टिफिकेट असेल, तुमचे काही बाकीचे लायसन्सेस असतील, काही परमिशन्स असतील, या सगळ्या त्याच्यामध्ये येतात. नंतर प्रिपेअर द फाईल टू बी सबमिटेड टू द फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. हे सगळं झाल्यानंतर काय करायचं, तुम्ही हे सगळं एक ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आणि त्याच्याबरोबर हे सगळे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स लावायचे, अँड दिस इज टू बी सबमिटेड टू द लेंडर. आता लेंडरला दिल्यानंतर दे स्टडी युअर प्रोजेक्ट रिपोर्ट अँड दे कॉल फॉर दी अपॉइंटमेंट. आता त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये काही क्वेरीज असतात, मग त्या ज्या क्वेरीज आहेत ते त्यांच्या स्टडीमध्ये त्यांचे जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत, दे आर गोइंग टू आस्क यू ऑल द क्वेश्चन्स. आणि यू शुड बी ऑनेस्ट इनफ or intelligent enough, wise enough to answer all their queries. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रस्ट बिल्डिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जेव्हा तुम्ही 1 to 1 मध्ये जेव्हा त्यांना भेटता त्यावेळेला तुम्हाला बऱ्याच गोष्टी 50% ऑफ द थिंग्स आर क्लिअर देअर ओनली. म्हणजे तुम्हाला त्यांना कळतं की साधारण ही जी पार्टी आहे, हा जो बिझनेस आहे, हा व्यवस्थित या व्यक्तीकडून चालू शकेल ना. त्याच्यानंतर हे सगळं जर क्वेरीज तुम्ही, इफ यू सॅटिस्फाय ऑल देअर क्वेरीज, देन यू गेट द सँक्शन लेटर फ्रॉम द बँक. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये सगळे पॉइंट्स असतात, तुमची अमाऊंट किती आहे, तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, ड्युरेशन किती आहे, तुमच्या ऍज अ बॉरोवर तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, कधीपर्यंत तुम्हाला ते लोन द्यायचे आहेत, तुम्ही नाही दिलं तर काय होणार आहे, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि त्याच्यानंतर मग एक्झिक्युशन अँड सायनिंग ऑफ द डॉक्युमेंट्स. मग हे झालं की तुमचे एक्झिक्यूट करायचे, साइन करायचं, आणि नंतर तुमचे मार्जिन मनीचं डिपॉझिट करायचं, आणि ते बिल, आणि तुमची मार्जिन मनी जेव्हा डिपॉझिट होते तेव्हा तुमची जी लोन अमाऊंट आहे ती तुमच्या अकाउंटला क्रेडिट होते. दॅट इज द होल हाऊ द प्रपोजल, फंडिंग प्रपोजल इज सँक्शन. त्याच्यानंतर मला एक सांगा की हा एक
क्वेश्चन आहे, इज लेंडिंग अन असेट और लायबिलिटी फॉर बँक्स? कोणी सांगू शकेल? लायबिलिटी आहे का असेट आहे? It's an asset in the form of a liability. ओके. एक वेगळा याच्यामध्ये मी तुम्हाला व्ह्यू देते. एक म्हणजे जेव्हा लेंडिंग बिझनेस असतो त्यावेळेला तुम्ही जर हे जे पैसे असतात ते तुम्ही लोन म्हणून देता अँड यू एक्सपेक्ट कॅश इनफ्लो. म्हणजे जेव्हा तुमचा लेंडिंग बिझनेस बँकेला जेव्हा लेंडिंग बिझनेस असतो हे त्यांना प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट हे त्यांना दोन्ही लागतं आणि पण तुमच्या बुक्स मध्ये ही मात्र लायबिलिटी म्हणून येते. आता हे NBFC, इट इज फॉर प्रॉफिट और नॉन प्रॉफिट? डेफिनेटली इट इज फॉर प्रॉफिट. आणि आता नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी म्हणजे आता पूर्वी काय व्हायचं, आपल्याकडे फक्त नॅशनलाइज बँक्स असायच्या, त्यांच्याकडून आपण लोन घ्यायचं. आता या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या सुद्धा आलेल्या आहेत आणि ह्या दीज आर ऑल्सो रेग्युलेटेड बाय RBI. तर ह्या बँक याच्यामध्ये दोन्हीमध्ये फरक काय आहे तर यांना बँक म्हणून रन करायचं यांना लायसन्स मिळालेला नसतो आणि दीज पीपल आर ऑल्सो these are not allowed to accept the deposits. हे फक्त तुम्हाला लोन देऊ शकता आणि याच्यामध्ये these are more flexible than the commercial banks. म्हणजे याच्यामध्ये बजाज फायनान्स आहे, महिंद्रा अँड महिंद्रा आहे, चोलामंडलम आहे किंवा श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्शियल कंपनी आहे. these all are non-bank financial companies. आता हे सगळं केल्यानंतर आता तुम्ही तुमचं लोन घ्यायला तयार झाला, तुम्ही लोन साठी म्हणून बँकेला जेव्हा अप्रोच होता, मग आता बँक काय काय बघते, मुख्य मेन बँक काय बघते, तुम्ही खरंच क्रेडिट वर्दीनेस तुमच्यामध्ये आहे का, म्हणजे तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही नक्की हे सगळं पेमेंट हे तुम्ही लोन फेडू शकणार का नाही. आता हे कशावरून कळतं, आता हे सगळा जो बिग डेटा आहे त्याच्यामुळे इझिली शक्य झालेल्या सगळ्या गोष्टी. आता म्हणजे मेन म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोर बघायला लागतो. आता म्हणजेच त्याला क्रेडिट वर्दीनेस म्हणतात. आता क्रेडिट वर्दीनेस म्हणजे काय आहे, आता तुमची फायनान्शियल हेल्थ काय आहे याच्यावरून तुम्हाला क्रेडिट द्यायचं, तुम्हाला लोन द्यायचं, क्रेडिट म्हणजेच लोन, तुम्हाला लोन द्यायचं की नाही हे ठरवतं. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, तुमचं एकदा संपूर्ण तुमची हिस्ट्री बघितली की त्यांची जी रिस्क कपॅसिटी आहे ती थोडीशी कमी होते आणि दॅट बिकम्स मोर एफिशियंट फ्रॉम द लेंडर्स पॉइंट ऑफ व्ह्यू. मग त्याच्यामध्ये तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, तुमचे क्रेडेन्शियल्स काय आहे, तुमचं रेप्युटेशन काय आहे, तुमची क्रेडिट हिस्ट्री काय आहे, नंतर तुमचा इन जनरल कॅश इनफ्लो कॅश आउटफ्लो नॉर्मली कसा ठेवलाय, तुम्ही तुमचं मॉर्गेज कुठे ठेवलेलं आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बघितल्या जातात तेव्हा तुमचा हा क्रेडिट स्कोर हा बघितला जातो आणि तो क्रेडिट स्कोर कसा बघितला जातो ते बघा. There are two types of credit score. One is personal and another is business. आता या क्रेडिट स्कोर मध्ये ही सिबिल ही एक वेगळ्या एजन्सीज आहेत. आता सिबिल नावाची एक क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे, म्हणजे काय, क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड. त्याच्याच बरोबर अशा अजून पण आहेत, त्या म्हणजे क्रिसिल आहे. क्रिसिल म्हणजे काय, याच्यामध्ये ते परत क्रेडिट रेटिंग त्याच्यामध्ये बघितलं जातं. स्मेरा म्हणून आहे, ते SME साठी रेटिंग बघितलं जातं. नंतर केअर आहे. तर ह्या सगळ्या ज्या आहेत त्याच्यामध्ये पण नॉर्मली हा जो सिबिल आहे हे नॉर्मली हे स्टँडर्ड धरलं जातं. तर आता याच्यामध्ये तुमचा सिबिल स्कोर तुम्ही सुद्धा आता ह्याच्यामध्ये बघू शकता. कुठल्याही सिबिलच्या साईटवरती गेलात आणि तुमचं पॅन वगैरे तुमचं जर घातलं की तुम्हाला लक्षात येईल की तुमचा क्रेडिट स्कोर काय आहे. आता हा क्रेडिट स्कोर नॉर्मली इट रेंजेस फ्रॉम 300 to
900. आणि जेव्हा तुमचं क्रेडिट वर्दीनेस तुमच्यामध्ये चांगलं असतं त्यावेळेला हा हायर स्कोर तुम्हाला मिळतो. हायर द स्कोर, हायर आर द चान्सेस ऑफ गेटिंग युअर लोन अप्रुव्हल. हा पर्सनल लेवलला झाला. नंतर बिझनेस लेवलला काय असतो, ह्याच्यामध्ये बरोबर उलट असतं. त्याला MSME रँक म्हणतात. ह्याच्यामध्ये द रेंज आहे इट इज फ्रॉम 1 to 10 आणि ह्याच्यामध्ये क्रेडिट वर्दीनेस मध्ये लोअर द रँक हायर द चान्सेस ऑफ गेटिंग द लोन अप्रुव्हल. हे तुम्ही ऍक्च्युअल करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसं आहे. आणि हे जे बघितल्याशिवाय तुम्हाला लोन मिळत नाही. आता सपोज असं वाटलं किंवा तुमचा हा जो स्कोर आहे हा फारच कमी आहे, तुमच्या लक्षात आलं अरे बापरे मग आता आपल्याला लोन मिळेल का नाही, मे बी 600 700 असेल तर तुम्हाला मिळतं, अगदी 200 असेल 300 असेल तर तुम्हाला नाही मिळणार. याचं कारण काय आहे कमी असण्याचं? बिकॉज देर आर फ्यू लोन्स विच यू हॅव नॉट पेड इन टाइम. At the same time, the credit card which you have not cleared that credit card in time, or you have not even paid your minimum balance of the credit card. आणि या सगळ्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर हा कमी होतो. तुम्हाला म्हणजे खूप वेळेला म्हणजे अशीच गंमत म्हणून सांगते की खूप वेळेला असं वाटतं की आपण हे करतो कोणाला दिसणार आहे. म्हणजे जसं मांजराला वाटतं की आपण डोळे मिटून दूध प्यालो की आपल्याला कोणी बघत नाही असं वाटतं. पण ह्या अशा गोष्टी आताला मी म्हटलं तुम्हाला बिग डेटा जो आहे त्या सगळं तुम्हाला ऑन द स्पॉट सगळ्या गोष्टी मिळतात आणि इमिजिएटली बँक कॅन ऑलवेज से की तुम्हाला लोन मिळणार आहे का नाही. आता तुम्हाला वाटेल किंवा नाही अरे बापरे आता तुम्ही तुमच्या लक्षात आलं की आपल्याला हे माहित नव्हतं आणि आपला आज तो क्रेडिट स्कोर आहे तो अगदी 200-300 मध्ये आहे, मिळणार नाहीये. आता काय करायचं? आयुष्यभर आपल्याला मिळणार नाहीये का लोन? नाही, असं नाहीये. मग तुम्ही इम्प्रूव्ह कशी तुमची क्रेडिट वर्दीनेस करणार? मग तुम्हाला काय करायला लागेल? तुमच्या आधी परत मी तुम्हाला म्हटलं की तुमची क्रेडिट हिस्ट्री काय, बी ऑनेस्ट टू युअरसेल्फ, शिस्त लावा स्वतःला. आज तुमचे काय काय एका ठिकाणी बसा आणि तुमचे काय काय लोन्स आहे, क्रेडिट कार्डला तुम्ही देताय का, सगळ्या कुठल्या तरी गोष्टी तुमच्या एका डायरीमध्ये लिहिलेल्या पाहिजे. तिकडे अस्ताव्यस्त करून चालत नाही. शेवटी इट इज अ मॅटर ऑफ मनी. कोणाचा तरी हा पैसा आहे तुमच्याकडे, तुम्हाला जर जास्ती जर व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला जर प्रॉफिट्स मिळवायचं असेल तर तेवढी आपल्यामध्ये शिस्त पाळावी लागते. झोप शांत लागायची असेल तर आपल्याला शिस्तीशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्याच्यामुळे तुमची क्रेडिट हिस्ट्री काय आहे ती बघा. नंतर अगदी तुम्ही आता लोन तुम्हाला सँक्शन व्हायचंय अशा वेळेला मग ते तुम्हाला त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी तुमच्याकडे असे काही डॉक्युमेंट्स आहेत का की जे तुम्ही त्यांना दाखवून तुम्ही त्यांना त्यांच्याकडून लोन्स घेऊ शकाल, किंवा काही रेफरन्सेस तुम्हाला देऊ शकाल का, किंवा एक 2-3 महिन्याचा तुम्ही जर पिरियड घेतला तर यू कॅन ऑलवेज इम्प्रूव्ह युअर पर्सनल क्रेडिट स्कोर. म्हणजे तुमचे जे क्रेडिट कार्डवरचे जे काय पेमेंट्स आहेत ते मिनिमम तरी तुम्हाला ते वेळच्या वेळी दिले पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर तुमचे लोन्स असतील तर लोन्स पण वेळच्या वेळी तुम्ही द्यायला सुरुवात करा आणि तुमचा क्रेडिट स्कोर इम्प्रूव्ह करा. त्याच्यामध्ये पेमेंट हिस्ट्री असेल, तुमचे फायनान्शियल स्टेटमेंट्स असतील, तुमचे गॅरेंटर्स असतील, इव्हन तुम्हाला तुमचे जे गॅरेंटर्स आहेत त्यांचा सुद्धा क्रेडिट वर्दीनेस बघितला जातो. कारण जर तुम्ही डिफॉल्ट केलं तर दे आर गोइंग टू गेट दीज फंड्स फ्रॉम युअर गॅरेंटर. दे आर गोइंग टू त्यांच्याकडून ते वसूल करणार आहे. मग त्यांच्याकडे त्यांचं जर क्रेडिट वर्दीनेस नसेल तर मग त्यांचा लॉस होईल. त्याच्यामुळे मग ते त्यांचा पण क्रेडिट वर्दीनेस बघतात आणि जे काय आहे ते तुमचे पेमेंट्स पे ऑफ करून टाका. जो हातामध्ये पैसा आहे त्याचा सुद्धा नीट वापर कसा करायचा, वायफळ खर्च न करता योग्य ठिकाणी योग्य ठिकाणी तुमचा खर्च कसा करावा ह्याच्यासाठी मी तुम्हाला म्हटलं की शिस्तच लावावी लागते. आणि हे तुम्हाला जेव्हा तुम्ही क्रेडिट वर्दीनेस वाढवता तर याच्यासाठी तुम्हाला साधारणपणे 1 महिना ते 3 महिन्यामध्ये तुमचा हा
क्रेडिट स्कोर हा चांगला होऊ शकतो आणि नंतर तुम्ही कुठेही लोनसाठी अप्लाय करू शकता. आता पुढचा जो आहे तो म्हणजे आपल्याला बिझनेस फॉर्मलायझेशन, म्हणजे तुमची बिझनेस आयडेंटिटी म्हणजे काय आणि डिजिटायझेशन ऑफ युअर बिझनेस म्हणजे काय. आता याच्यामध्ये तुमची बिझनेस आयडेंटिटी तुम्हाला एस्टॅब्लिश करायला लागते. आता त्याच्यामध्ये तुमचे काही रजिस्ट्रेशन झाले, लायसन्सेस आले, मग ह्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ बिझनेस, MSME, उद्यम रजिस्ट्रेशन, GST, नंतर लोकल काही लायसन्सेस असतात, पर्सनल KYC, ट्रेडमार्क, हे सगळं आपण एक छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये आपण ते बघूया. आता जेव्हा आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ बिझनेस म्हणतो, आता हे म्हणजेच काय, बिझनेस स्ट्रक्चर. मग याच्यामध्ये सिंगल ओनर आणि मल्टिपल ओनर. सिंगल ओनर मध्ये काय येतं, प्रोप्रायटरी येते आणि 1 पर्सन कंपनी येते आणि ही दिस इज टू बी रजिस्टर्ड ॲज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. आणि प्रोप्रायटरी दिस इज द सिम्पलेस्ट आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स काही नसतात, कुठलेही सबमिशन्स नसतात आणि इव्हन इन्कम टॅक्सला सुद्धा तुम्ही यू कॅन म्हणजे तुमचे जे रिटर्न्स आहेत ॲज अ पर्सन इंडिव्हिज्युअल म्हणून तुम्ही हे रिटर्न्स भरू शकता. पण ऑफकोर्स त्याला करंट अकाउंट मात्र तेवढा हा प्रोप्रायटरीला सुद्धा ओपन करायला लागतो. आणि दुसरं जे आहे ते मल्टिपल ओनर्स. मल्टिपल ओनर्स म्हणजे नॉर्मल पार्टनरशिप फॉर्म. दुसरं लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, दिस इज अगेन रजिस्टर्ड आहे आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. आता पब्लिक लिमिटेडचा आपण आता विचार करत नाही. याच्यामध्ये मल्टिपल ओनर्स असतात. त्याचे बरेच ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस बरेच आहेत, हे आपण एक वेगळा विषय आहे सगळा. पण तुम्हाला या मेन ज्या गोष्टी आहेत, सिंगल ओनर आणि मल्टिपल ओनर, ह्या याच्यामध्ये बघितल्या जातात. नंतर तुम्हाला MSMEचं रजिस्ट्रेशन हे सगळ्यांना नाही घ्यावं लागत. जेव्हा तुम्हाला एखादं मोठं काम करायचं आहे त्याच्यासाठी घ्यावं लागतं. याच्यामध्ये मायक्रो, स्मॉल आणि मीडियम अशा 3 प्रकारच्या एंटरप्राइजेस असतात. त्याच्यामध्ये प्लांट मशिनरी आणि तुमचा टर्नओव्हर याच्यावरती तुमचं जे स्केल अवलंबून असतं. ह्याच्यामध्ये प्लांट मशिनरी मधलं 1 कोटी आणि टर्नओव्हर 5 कोटी म्हणजे मायक्रोला येतं. हे पूर्वी खूपच कमी होतं, तर आता आपल्याला हे 1 कोटी आणि 5 कोटी बरंच वाढलेलं आहे. स्मॉल मध्ये तेच 10 कोटी आणि 50 कोटी आणि मीडियम मध्ये इक्विपमेंट मध्ये 50 कोटी आणि टर्नओव्हर मध्ये 250 कोटी. दिस इज व्हॉट द क्लासिफिकेशन विच इज ऍप्लिकेबल विथ इफेक्ट फ्रॉम 1 जुलै 2020. आणि हा सगळा कंपोजिट क्रायटेरिया आहे. याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट तुमची आणि तुमचा टर्नओव्हर याच्यावरती तुमचं मायक्रो बिझनेस आहे का, स्मॉल स्केल आहे का, मीडियम आहे, हे ठरलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला एक उद्यम रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. उद्यम म्हणजे पूर्वी तो उद्योग आधार कार्ड होतं, आता ते उद्यम झालेलं आहे आणि हे सुद्धा तुम्हाला कंपल्सरी नाहीये. पण परत तुम्हाला काही गव्हर्नमेंटची काही जर डील करायचं असेल तर तुम्हाला हे उद्यम रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. त्याच्यानंतर GST रजिस्ट्रेशन. GST रजिस्ट्रेशन परत हे सुद्धा कंपल्सरी नाहीये. याच्यामध्ये साधारणपणे तुमचे जर सर्व्हिस असेल तर तुमचा 20 कोटीचं तुम्हाला लिमिट आहे, इट इज मॅन्डेटरी. आणि जर तुमचे सप्लायर ऑफ गुड्स म्हणजे काही मॅन्युफॅक्चरिंग असेल तर 40 लाखाचं तुम्हाला त्याची लिमिट दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर मात्र तुम्हाला GST करायला लागेल. तोपर्यंत तुमचं ऑलरेडी सगळं एस्टॅब्लिश झालेलं असतं. पण जर तुम्हाला ई-कॉमर्स म्हणजे अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साइट्स वरून तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर त्यांची मात्र ही मॅन्डेटरी रिक्वायरमेंट आहे, यू हॅव टू रजिस्टर अंडर GST. त्याच्याशिवाय तुम्ही तिथून विकू शकत नाही. मग ते GST केलं की मग त्याचे अॅन्युअल रिटर्न्स आले, पण त्याला ते GSTचं जे ऑडिट करावं लागतं ते मात्र 2 कोटीच्या वरती ऑडिट करायला लागतं. आता फक्त अॅन्युअल रिपोर्ट्स, अॅन्युअल रिटर्न्स हे मात्र तुम्हाला भरायला लागतात.
आता एक लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टी ऑनलाईनमुळे या कोरोनाच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी जरी तुम्हाला एवढे लायसन्सेस वाटत असले, इट हॅज बिकम सो सिम्पल. There are a lot of agencies who are working to provide all these services. म्हणजे तुम्ही इव्हन दे आसराकडे आलात तरी सुद्धा तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतील. मग त्याच्यामध्ये वकील सर्च असेल, इंडिया फायलिंग असेल, ह्या पण ही लोक त्यांच्याकडे एकदा तुम्ही म्हणजे पूर्वीची जी सगळी ब्युरोक्रेसी होती, ते झालं तर हे आणा मग ते मिळणार नाही, आता काहीही नाही. तुमचं सिंपल एखादं तुम्ही गेल्यानंतर साधारण 15 ते 20 दिवसांमध्ये तुमची कंपनी फॉर्म झालेली असते. मग त्याच्यासाठी डिजिटल सिग्नेचर पासून सगळ्या गोष्टी असतात. पण याच्यामध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवा, तुमचा मोबाईल आणि तुमचे ईमेल कम्युनिकेशन हे मात्र तुमचं व्यवस्थित असावं लागतं. आणि तुम्हाला त्यांचा करस्पॉन्डन्स जो आहे तो सुद्धा तुम्हाला व्यवस्थित तो फॉलो करायला लागतो. त्याच्याशिवाय ते होणार नाही. नंतर त्याच्याच बरोबर काही HR कम्प्लायन्सेस आहेत. मग त्याच्यामध्ये शॉपॅक जो आहे हा सुद्धा शॉपॅक जर तुमच्याकडे काही लोक काम करत असतील तर त्यांच्यासाठी आहे. ESI म्हणजे एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स आहे, प्रॉव्हिडंट फंड आहे. तेवढे लोकांच्या वरती जर असेल तर तुम्हाला प्रॉव्हिडंट फंड कंपल्सरी आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला या कम्प्लायन्सेस ह्या कम्प्लीट करायला लागतात. आणि ह्या कम्प्लायन्सेस ज्या आहेत त्या कम्प्लीट केल्या कशासाठी करायला लागतात? बेसिकली फॉर स्मूथ रनिंग ऑफ द बिझनेस. आणि तुमचे पेनल्टीज, तुमचे इलिगल ऍक्शन काही असेल, या सगळ्या तुमचे अवॉइड होतात. त्याच्यामुळे काय होतं, कुठेतरी एक असा अडथळा निर्माण होतो आणि तुमच्या बिझनेसवरती त्याचा परिणाम होतो. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये परत नॅचरली तुमचे जे कस्टमर्स आहेत त्यांचा सुद्धा कुठेतरी तुमच्यावरचा कॉन्फिडन्स हा कमी व्हायला लागतो. म्हणून वेळच्या वेळी या कम्प्लायन्सेस करा. कारण आता गव्हर्नमेंटने जितकं इझी केलेलं आहे त्याच्याच बरोबर या पेनल्टीज सुद्धा त्यांनी दिवसाला 100 रुपये वगैरे अशा त्यांनी केलेल्या आहेत. आणि असं नाहीये की तुम्ही कुठेतरी पैसे द्या आणि तुम्ही ते तुमचं कमी होईल, अशा नाहीये. या सगळ्या गोष्टी आता ऑनलाईन झालेल्या आहेत. बिग डेटामध्ये तुमची सगळी ट्रान्सपरन्सी भरपूर आलेली आहे. तर त्याच्यामुळे या गोष्टी वेळच्या वेळी कम्प्लीट करायला लागतात. नंतर त्याच्याच बरोबर आता हे पॅन कार्ड, आधार कार्ड, बिझनेस ऍड्रेस तुम्हाला मी सांगितलं, या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी करायला लागतात. जर तुमची पार्टनरशिप असेल तर तुम्हाला पार्टनरशिप पॅन कार्ड पार्टनरशिप फर्म वरती असेल. नंतर प्रोप्रायटरी असेल तर तुमचं स्वतःचं प्रोप्रायटरी चालतं. आणि तसंच आधार कार्ड. आणि जर बिझनेस असेल तर ते उद्यम आधार म्हणून करावं लागतं. आता त्याच्या पुढचं जे आहे ते म्हणजे ट्रेडमार्क, कॉपीराईट आणि पेटंट. आता म्हणजे काय, ट्रेडमार्क म्हटलं की याला सगळ्याला म्हणतात इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऍक्ट असा जो आहे. आता या राईट्स आहेत तुमचे हे सगळे. ट्रेडमार्क म्हणजे काय, आता तुमच्या चित्रावरूनच लक्षात येतं, यू आर समथिंग डिफरंट. आता इव्हन तुमच्या LLP किंवा प्रायव्हेट लिमिटेड करताना सुद्धा तुमच्या नावासकट असतं. तुमचं जर कंपनीचं नाव सुद्धा हे वेगळं असावं लागतं तरच ते ऍक्सेप्ट होतं. त्याला तुमचा ट्रेडमार्क हा रजिस्टर करावा लागतो. तो तुमचा लोगो असेल, तुमचा इमेज असेल, तुमचा सिम्बॉल असेल, काही टिपिकल अशा वर्ड्स तुम्हाला घालायचे असतात, काही कलर्स करायला लागतात, किंवा काही तुमचे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा असतात त्यावेळेला तुमचं ट्रेडमार्क त्याप्रमाणे रजिस्टर केलं जातं. दुसरं आहे ते म्हणजे कॉपीराईट. हे कॉपीराईट कधी होतं, तुमचं कुठलंही एक लिटररी किंवा तुमची पुस्तकं असेल किंवा फिल्म असेल किंवा आर्टिस्टिक वर्क म्हणजे तुमचं काही पेंटिंग असेल, या सगळ्यावरती तुम्हाला तुमचा कॉपीराईट हा रजिस्टर करू शकता. आणि पेटंट म्हणजे काय, तुमचा एक्सक्लुझिव्ह राईट विच इज ग्रांटेड फॉर द इन्व्हेन्शन. तुमचं इन्व्हेन्शन जे आहे ते कुठेही झालेलं नाहीये आणि ते कोणीही कॉपी करू नये म्हणून तुम्हाला हे पेटंट कुठेतरी ते म्हणजे गव्हर्नमेंटकडे रजिस्टर करावं लागतं, सो दॅट नोबडी शुड कॉपी युअर पेटंट अँड ग्रॅब दॅट बिझनेस फ्रॉम यू, म्हणून ते करावं लागतं. आता पुढचं जे आहे ते फायनान्शियल फॉर्मलायझेशन. आता फायनान्शियल फॉर्मलायझेशन मध्ये 3 गोष्टी येतात, म्हणजे बँक,
बुक किपिंग आणि इन्कम टॅक्स. आता बँक म्हटलं की तुम्हाला नॅचरली हा करंट अकाउंट उघडायला लागतो, सेव्हिंग अकाउंट चालत नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला केवायसी करायला लागते. आणि केवायसी मध्ये तुम्हाला माहिती आहे पॅन कार्ड, नंतर तुमचा ऍड्रेस प्रूफ किंवा तुमचा बिझनेस कुठे आहे, त्याच्यानंतर आधार कार्ड, या सगळ्या तुमच्या केवायसी फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायला लागतात आणि तुमचा करंट अकाउंट उघडला जातो. तुम्हाला अजून एक याच्यामध्ये एक टिप म्हणून सांगून ठेवते, सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट काही बँकांमध्ये करंट अकाउंटसाठी 10,000 25,000 असा तुमचा मिनिमम बॅलन्स हा ठेवावा लागतो. पण आताला या स्टार्टअप साठी म्हणून झिरो बॅलन्स म्हणून आता बँकेनी हे चालू केलेलं आहे. याच्यामध्ये मे बी ICICI बँक, ऍक्सिस बँक, या सगळ्या गोष्टी, या सगळ्या बँका आता ते झिरो बॅलन्स म्हणून तुम्हाला करंट अकाउंट उघडायला देतात. त्याच्यानंतर बुक किपिंग. आता बुक किपिंग म्हटलं की तुम्हाला बुक्स ऑफ अकाउंट हे सगळे ठेवावेच लागतात. म्हणजे मग किती तुमचा टर्नओव्हर कमी असू दे जास्ती असू दे, पण तुमचा एक परत मी म्हटलं, जर तुमच्या बिझनेसला जर व्यवस्थित एक शिस्त यायची असेल तर तुमचे कॅश बुक असेल किंवा तुमचं लेजर अकाउंट असेल, बँक अकाउंट असेल, त्याच्यानंतर फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे मे बी मंथली फायनान्शियल स्टेटमेंट्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, त्याच्याच बरोबर तुमचा डेट रेशो किती आहे, डेट इक्विटी रेशो किती आहे, हे सगळं जरा हळूहळू थोडंसं, ज्यांना कोणाला कॉमर्स बॅकग्राऊंड नाही किंवा कॉमर्स बॅकग्राऊंड असताना सुद्धा कधी प्रॅक्टिकल अप्रोच तुम्ही कधी घ्यायची जर वेळ आली नसेल तर मुद्दाम या गोष्टींचा अभ्यास करा थोडासा. आणि सगळं आता या करोनाच्या ह्याच्यात किंवा वर्किंग फ्रॉम होम मध्ये आपण सगळा भरपूर काही आपल्याला वेळ असतो, पण तो हाऊ यू कॅन युटिलाइज इट प्रॉपरली अँड एफिशियंटली, प्रोडक्टिव्हली, हे तुम्ही जरा बघा. आणि याच्यामध्ये थोडासा जास्तीत जास्त विचार करून सगळ्या गोष्टी करायला लागा. आणि सगळ्याच नंतर आता छोटे छोटे सॉफ्टवेअर्स पण खूप आलेले आहेत. इव्हन तुम्ही सुद्धा स्वतःला सॉफ्टवेअर कसं ऑपरेट करायचं हे पण ह्याच्यामध्ये शिकून घ्या. म्हणजे तुम्हाला हळूहळू, पूर्वी या सगळ्या जर्नल एंट्रीज, लेजर अकाउंट हे सगळं हाताने लिहिणं असायचं, पण आता या सगळ्याची काहीच जरूर नाहीये. त्याच्यामुळे फटाफट या गोष्टी सगळ्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. यू जस्ट हॅव टू लर्न हाऊ टू रीड युअर अकाउंट्स. आणि पुढचा जो आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न्स. आता हे इन्कम टॅक्स रिटर्न सुद्धा तुम्हाला वेळच्या वेळी भरणं हे महत्वाचं आहे. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडंसं असं सांगायचं आहे की जर तुमची प्रोप्रायटरी असेल तर बुक्स ऑफ अकाउंट जे आहेत ना, हे बुक्स ऑफ अकाउंट साधारणपणे महिन्याला 1.5 लाखापर्यंतच तुम्हाला अगदी ऑफिशियली तुम्ही लिहिलं नाही तरी चालेल, पण तुमच्याकडे तो हिशोब नॅचरली तुमचा बिझनेस म्हणून ते तुम्हाला कुठेतरी द्यायला हवाय. आणि त्याच्याच बरोबर तुम्ही तुमचा जो काही टर्नओव्हर झालेला असेल त्याचा 6 to 8% ऑफ टर्नओव्हर दॅट यू ट्रीट ॲज युअर प्रॉफिट. म्हणजे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये खूप वेळेला असं होतं, आपण कुठेही रेस्टॉरंट मध्ये गेलो किंवा कुठे पेट्रोलची बिलं आपण काय करतो, लगेच घेऊन या आणि आपण आपल्या कंपनीला लावा, असं आपण हे खूप गोष्टी करतो. पण आताला सुरुवातीला त्याची जरूर नाहीये. तुमचा जो काय टर्नओव्हर आहे त्याच्या 6 to 8% एवढाच प्रॉफिट हा तुमचा इन्कम म्हणून धरला जाणार आहे आणि तो तुमचा इंडिव्हिज्युअल असणार आहे. हे एक खूप महत्वाचा पॉइंट आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. कारण नाहीतर खूप वेळेला काय होतं, तुम्हाला अकाउंट्स रायटिंगला सुद्धा बरेच वेळेला हे पैसे मोजायला लागतात आणि हे प्रोप्रायटरी अगदी सुरुवातीला हे सुद्धा आपल्याला पैसे द्यायला जड वाटायला लागतं. त्याच्याच बरोबर हे जे इन्कम टॅक्स रिटर्न्स आहेत, आता ह्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ 1 कोटीपर्यंतच्या टर्नओव्हरला तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न्स, मग तुमची LLP असू दे, तुमचं प्रायव्हेटली कुठलीही असेल तरी 1 कोटीपर्यंत तुम्ही त्याचे रिटर्न्स नाही भरले तरी चालतात, टॅक्स रिटर्न्स. आणि त्याच्याच प्रोफेशनल असाल, म्हणजे तुमचे एखादा आर्किटेक्ट असाल, तुम्ही कन्सल्टन्सी असेल तर त्याची मात्र लिमिट आहे 50 लाखाची.
तर तेवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. या सगळ्या गोष्टींचा परत मी तुम्हाला म्हटलं, सगळ्याचा अभ्यास करा. नंतर आता हे डिजिटायझेशन ऑफ बिझनेस, आता तुम्ही बघितलं की आज तुम्ही घरी बसून या सगळ्या गोष्टी सहज शक्य आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्सफर बिटवीन बँक्स असेल, ऑनलाईन बँकिंग असेल, फंड मॅनेजमेंट असेल, तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करायचा आहे, तुम्हाला स्टॉक्स घ्यायचे आहेत, तुम्हाला तुमचे पेमेंट्स करायचे आहेत, नंतर तुम्हाला कुठे रिकरिंग डिपॉझिट उघडायचं आहे, ट्रान्सफर बिटवीन युअर ओन अकाउंट करायचं आहे, सगळं तुम्हाला कॉम्प्युटरमधून तुम्हाला या सगळ्या गोष्टी करता येतात. तुम्हाला अगदी बँकेमध्ये जायची सुद्धा जरुरी नाहीये. मग आता हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये काय गोष्टी आहेत, पण ह्याच्यामध्ये परत मी म्हटलं तुम्हाला सायबर सिक्युरिटी ही अतिशय महत्वाची आहे. एखादा आपण पॅनिक होतो खूप वेळेला, आणि त्या पॅनिक झाल्यानंतर आपल्याकडून काही ऍक्शन्स होतात, त्या लक्षात ठेवा. तुम्हाला एखादा आता माझं उदाहरण सांगते, काल मला एक मेसेज आला की तुमचा आयडियाचा तुमचा जो अकाउंट आहे तो तुमचा ब्लॉक होणार आहे, तुम्ही ताबडतोब या नंबरवरती फोन करा. आता माझा काही संबंध नाही, गेले 25 वर्ष तो माझ्याकडे नंबर आहे. पण हे जर मी केलं तर बरोबर ही सायबर सिक्युरिटी म्हणजे सायबर क्राईम जे आहे ते सगळे अशामध्येच होतात. कुठेतरी आपण पॅनिक होतो, आपण काहीतरी करायला जातो आणि नंतर मात्र आपल्याला दुसरा काही उपायच नसतो, आयदर डोक्याला हात लावून घ्यायचा, नाहीतर मग पोलिसांच्या चक्रा मारायच्या. तर ह्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट तुम्ही जे करत असताना बी कॉशियस, बी अलर्ट अँड डू युअर बेस्ट. कारण जितका आपल्याला कन्व्हिनियन्स दिलेला आहे तितकंच आपल्याला शहाणपण आपल्याला दाखवावं लागतं. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला माहितीये की युपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट सर्व्हिसेस, याच्यामध्ये काय इमिजिएट रिअल टाइम पेमेंट्स दिली जातात. म्हणजे तुम्ही इथे भाजी घेतली, तुम्ही दिले, लगेच पैसे गेले त्याच्या अकाउंटला. मे बी तुमचं क्रेडिट कार्ड असेल, मे बी तुमचे वॉलेट असेल, तुमचं जीपे असेल, पेटीएम असेल, भीम असेल, या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही आयदर तुमचं स्कॅन केलं जातं किंवा युपीआय नंबर केला जातो, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. नंतर इंटरनेट बँकिंग मध्ये तुमचं एनईएफटी आहे, म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, किंवा आरटीजीएस आहे, आयएमपीएस आहे, म्हणजे इमिजिएट ट्रान्सफर, या सगळ्या गोष्टी सहज शक्य होऊ शकतात. तर आता माझं या सगळ्या ह्याच्यावरती माझं झालेलं आहे. आता मी प्रकाश आगाशेंना विनंती करते की हे जे फंडिंग रेडीनेस असेसमेंट आहे हे आपल्या ध्येयासराच्या वेबसाईट वरती पण आहे, हे करायचं कसं हे आता ते तुम्हाला सांगते. थँक्यू. Yes, thank you, ma'am. Yes, so first, before going on the assessment, I will share the link in chat box. Please go through that link. You must have received an email when you have done the registration. There also this link is there, funding readiness assessment. You can check. I have given the link. Through this link only you have to go. Let me share my screen now. Is my screen is visible? Sagrana disto my screen? Yes, yes, yes. Yes. So once you click on the link, you will land on this page. Okay. There is a tool called Funding Readiness Assessment, and you can do funding readiness analysis in just 2 minutes, whether you're existing business or if you have a new business. So just click on I accept the terms and conditions for using this tool. Click on existing business, or if you have a new business, you can click on a new business. Then in existing business, what is my business idea? So we can say some food shopping. Now you can choose any option that if your business is in existence
from more than 2 years, then you can choose more than 2 years. If it is less than 2 years, you can choose that options. Then click on the next. Here, you have to give answers in yes or no format. Okay, so there are certain questions like business identity and financial formalization. Do you have your personal KYC documents such as a PAN card, Aadhaar card, and address proof? Then you can click on yes or no as appropriate. Then, do you have a PAN card for business for those other than proprietorship concerns? If you have a proprietorship concern, click on I have a proprietorship concern. Then third question, do you have the address proof of your business, either rent agreement or ownership documents like index to latest property tax bill, etc. Yes, we have address proof. Do you have a necessary registration, licenses, permissions that are applicable to your business, whether it is a Shop Act, FSSI, TR licenses for transport businesses? Yes. Do you have a business formation documents like partnership deed, certificate of incorporation, MOA? As we have as I have selected the proprietorship concern, again here I am going to select proprietorship concern. Do you have a Udyam registration? We can click yes. Do you have a GST registration if applicable to your business? At present, if it is not applicable, you can click on not applicable to my business. Do you have a bank account? Yes. Do you file the ITR for your business for the previous year? Do you have the financial statements of your business for the last year? Financial statement means balance sheet, profit and loss account, etc. Now, credit worthiness questions. Did you take any secured, unsecured loan in the past and paid or paying back on time? If it is yes, please click on yes. Please be true to yourself. Do you repay existing loans regularly? Yes. If you don't have any loans, you can click on the option I have not taken any loans. Are the loans where you have given a guarantee regularly paid? I am not a guarantor for any loans. Do you regularly pay credit card bills? I don't use any credit card. In last 6 months, did you apply for a loan and was a loan approved? If yes, you can click yes. If it is not, then you can click on I have not applied. Can you raise margin money? Yes. Can you provide a guarantor for loan? It may be no. At present situation, we can write. If required, can you provide the collateral security? If we have a collateral security, we can provide that also. Do you have a sufficient cash to settle day-to-day and long-term payments like salary, rent, EMI, etc.? You can say yes. Then digitization. Do you use digital payment mode like internet banking, UPI? Yes. Do you use any app, software, Excel sheets to record the business transactions? Say yes. Then you have to click on done. Here see, funding readiness is calculated based on your response to the questions. Please confirm your responses. You have to click on confirm. Write your first name, last name. Please give your mobile number, email ID, your business name.
select the category of your business and the loan amount required, and then click on get results. Once you click on get result, you will receive an email along with the funding readiness report. Okay, in your inbox you can check, and for the next steps you can connect with the Asra Foundation. Okay, so now we can open the question and answer session. Anand, I don't see any questions in chat box right now. Yeah. So thank you, Prakash. It was very helpful. I request everybody to just if you have any questions, अगर आपको कुछ questions है, तो we have Dr. Gokte as well as Prakash to answer these questions. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारायला हरकत नाही. Yes, seeing you. He has a question. Do you do handholding or mentoring to set up a tech company as well? So Prakash, you might want to answer this question. Yes. See, definitely for each and every new entrepreneur, we do help. जर तुमची टेक कंपनी जरी असेल आणि त्यामध्ये तुम्हाला कंपनी एस्टॅब्लिश करणे त्याच्यामध्ये he would prefer maybe in English because he is Mr. Singh. So yeah. So if you are looking for the registration and licenses of the company, on the guidance of that, as well as if you are looking for a fund ready proposal thing, definitely we will provide you all these services. Okay, so if you're looking for some kind of technical technical thing in that is not possible from our side. So definitely the core knowledge of the business or a business activity, whatever proposed business activity, that you need to gain it either through your education, your training, or a hands-on experience. Yes, for certain services, definitely there are certain fees that we have received one question how to approach and what will be the fees thereon. For services, you will see, if you approach to our website, that is www.deasra.in, you can check the various services, and we have also given the price for each services. There are certain free tools and templates are available, that also you can use it. How to make a project report and CMA reports. Yeah, so if you want to create a project report and if you want assistance in that, you can click on our website. You will see we provide this service, and our entire format is related with the this banking, whatever the project reports bank prefers, that CMA format, it is there. So we have developed the same format. You can check from our website and you can ask for this service. आणखीन एक हे आहे क्वेश्चन, कर्ज घेतले नसेल तर सॉरी क्रेडिट स्कोर कसा मिळवावा? मॅम याविषयी तुम्ही थोडं सांगू शकता? जर इफ यू हॅव नॉट टेकन एनी लोन्स, पण तुमचं क्रेडिट कार्ड असेल, तुमचं बँक बॅलन्स, बँकेचे अकाउंट असतात, त्या सगळ्याला कुठेतरी तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड सगळं कनेक्टेड असतं. त्याच्यामुळे तुमचं जेव्हा पॅन नंबर घालता तर ऑटोमॅटिकली तुमचा क्रेडिट स्कोर येईल त्याच्यामध्ये. इफ यू हॅव नॉट टेकन एनी लोन्स, डेफिनेटली युअर क्रेडिट कार्ड स्कोर ऑल्सो वुड बी गुड. क्रिसिलच्या बँके अकाउंट वेबसाईट वरती जा आणि तुम्ही कुठेही बघू शकता. तुम्ही गुगल मध्ये घाला की चेकिंग क्रेडिट स्कोर आणि तुम्हाला इमिजिएटली यू विल बी एबल टू डू इट.
Yeah, there is one question on trademark. So for trademark also, I would like Yeah. to suggest that you can Business apply fee. from our website. Yeah. And if you have applied, you will receive a call from our service partner. Why the banks are not ready to finance new project under Mudra loan? Sir, yeah, for this question, I would like to answer that definitely banks are providing loans under Mudra scheme and whatever schemes at present they are having. But definitely there are certain things that they would like to see that in the entire session, ma'am has explained lots of things. So we need to do conversation with you and understand where exactly the things are there. You can request, you will receive a call from our service provider and he will explain, he will hear the exact pinpoint, and then you can proceed with the further things. Mr. Prakash, can I say something? Yes, sir, please. Yeah, I'm from Delhi, name HP Singh, and ma'am, your lecture was good. I have seen all the PPTs, your presentation was good. Yeah. But since I'm from Delhi, so I don't know the Marathi language. So मैं आपको पूरा समझ नहीं पाया, frankly. आपका कोई plan है, कोई आगे किसी lecture में जो English या हिंदी में हो? Definitely, sir. Actually, what happened when we have seen many entries over here, ma'am has asked which language the audience can prefer. So most of the people they have raised as a Marathi will be okay and English It's will be okay. okay. So No, yeah, this moment but I was not there. definitely we हाँ, yes, yes, sir. Definitely we will inform you when Please. for the ठीक next है, session. नोट कर लीजिए, कहीं मुझे कभी दोबारा हो तो इन्फॉर्म कर दीजिएगा. इंग्लिश या Yes. हिंदी में हो. प्योर इंग्लिश कैन बी गुड आल्सो, प्योर हिंदी आल्सो, मे बी इन पंजाबी आल्सो, बट आई डोंट प्रेफर दैट, बट नॉट इन मराठी In एज सच. English, definitely, Yeah, sir. We please. will. Thank you. Yeah. Thank you. There is one more question. Will you fund non-collateral project? I just want to clear, we do not fund anything. So if there are, if you have anything such like you don't want to give collateral and everything, for that funding proposal creation is our service is there. And you can call us. Definitely we can discuss, because there are lots of schemes of government that they are providing this kind of assistance. Can we get... Anand, can you please give the answer to this, because somebody asked that can we get the video of this? Means I didn't get the question. So YouTube. usually on our YouTube channel, these programs or whatever programs do take place, the videos are uploaded on our YouTube channel. You can visit YouTube and find the Asra Foundation channel, and there will be some earlier programs also uploaded over there. So you can also refer to them. This program will eventually shortly come on to the YouTube channel. In fact, Mr. Singh also can watch this on the Yeah. YouTube. The earlier program. Yeah. Yeah. The next question is it a necessary to always have some amount with you to start a business, or a person who doesn't have any money but has a viable idea can also be supported? Ma'am, would you like to answer this question? Yeah. Accordingly, you will have to see whether any partner is willing to join you. That also is possible. Because without money, you will not be able to do the business. That's absolutely obvious. So you need that money. There are few, I think, government schemes are also there. You know? Without margin money, also they can provide you funds. But again, you will have to search for such schemes. If you have viable idea and if you are very sure about it, you will be able to convince somebody to support you as a finance business. Is it okay? Have I answered your question? Absolutely. Yeah.
Okay, there are two questions. It's regarding I need your assistance. Call on which number? So you just have to visit our website www.deasra.in. From there, you can give us a service request as well as you will get a contact number also. There is one question: how can we get loan for e-commerce business? For example, could you please explain what e-commerce business is this? Will you please explain what type of e-commerce business you have? Yeah, Amazon, Flipkart, whatever product you have, you just have to um, route through Amazon, right? मग सुरुवातीला तुम्हाला पहिल्यांदा तर पैसे तो प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करायला तर पैसे लागणारच आहे. त्याच्यामुळे ओनली ई कॉमर्स इज पार्ट ऑफ द डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजी. So for that, there is no special funds which you are going to get from the bank.